उल्लू ऍप वर वेब सिरीज कोण कोण बघतं? भारतातले 21 लाख लोक उल्लू ऍपला सबस्क्राईब करतात, पे करतात आणि त्याच्यावरती वेब सिरीज बघतात. 2022 साली उल्लू ऍपचा टोटल रेव्हेन्यू होता 45 कोटी रुपये आणि 2023 साली हा रेव्हेन्यू झाला 93 कोटी रुपये, म्हणजे डबल पेक्षाही जास्त. आता त्यांची प्रोडक्शन कॉस्ट ऑफकोर्स 45-50% आहे, ती सगळ्याच प्रोडक्शन हाऊसेसची असते. आमचं पण एक प्रोडक्शन हाऊस आहे, मला माहिती आहे. पण अचिव्हमेंट ही आहे की त्यांनी 16% पॅट केलेलं आहे, म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स अचीव्ह केलेला आहे. आता हे सगळं आज सांगण्याची काय गरज आहे? कारण की उल्लू ऍप हा BSE SME बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसच्या IPOs मधला आतापर्यंतच्या भारतातला सगळ्यात मोठा IPO लॉन्च करतायत 150 कोटी रुपयाचा. आता ह्याच्यात दोन इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. पहिली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फाउंडरने असं सांगितलंय की आम्ही आता हे फंड्स ऑफकोर्स अडल्ट कॉन्टेंट तर प्रोड्यूस आम्ही करूच, पण त्याबरोबर आम्ही आता मायथॉलॉजिकल कॉन्टेंट म्हणजे देवाधर्माच्या गोष्टी किंवा फॅमिली ड्रामा किंवा कॉमेडी वेब सिरीज सुद्धा करणार आहे. आणि ह्याच्याबद्दल मला जरा डाऊट आहे, कारण की मी बघितलंय ALT बालाजीमध्ये त्यांनी फॅमिली ड्रामापासून सुरुवात केली, मग थोडंसं अडल्ट कॉन्टेंट केलं, मग कॉमेडी केली, मध्येच एखादी हॉरर वेब सिरीज केली, पण ते सगळं मिळून काही विशेष जमलं नाही. आणि दुसरी